इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी सशर्त शस्त्रसंधी. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होईल. खामेनेईंची माहिती. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा इस्रायलनं खोडला. लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही इस्रायलचं स्पष्टीकरण. तर लेबनॉनमधले हल्ले थांबवले जातील असं शहबाज शरीफ म्हणाले होते. युद्धविरामासाठी पाकिस्तानची मध्यस्थी फळाला. ट्रम्प यांनीही पाकिस्तानला श्रेय दिलं. ब्रिटनकडूनही कौतुक. 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये चर्चा. उपाध्यक्ष JD व्हान्स येण्याची शक्यता. आखाती देशातील शस्त्रसंधीनंतर भारतासह जगासाठी गुड न्यूज. ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताच कच्चं तेल स्वस्त. काल $115 वर असणाऱ्या किमती $95 पर्यंत घसरल्या. आखाती देशातील युद्धाचा औद्योगिक क्षेत्राला फटका. महाराष्ट्राची एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली. गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानाचाही अंदाज. अशोक खरात विरोधात आणखी 11 महिलांची तक्रार. खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे. त्यापैकी 8 महिला अत्याचाराचे तर 4 फसवणुकीचे गुन्हे. खरातची पोलीस कोठडी संपत असल्यानं आज कोर्टात हजर करणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काय प्रयत्न करणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार. तर आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा शिंदे आढावा घेणार. पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसची मनधरणी कशी करायची, राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच. एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 एप्रिलपासून 10% हंगामी भाडेवाढ. लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना जास्त पैसे मोजावे लागणार. RBI आज पतधोरण जाहीर करणार. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.